रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव कुटे यांची जीप अडवून त्यांच्या वाहनाची जय मल्हार ग्रुपच्या 3 जणांनी तोडफोड केली आहे आणि त्यांना जीव मारण्याची धमकी देखील दिली आहे। दरम्यान या संदर्भातील गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बबनराव कुटे यांची जीप अडवून वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी कुटे यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार MIDC मधील एमटेक कंपनीचे परचेस मॅनेजर विठ्ठल जोशी यांना मंगळवारी बबनराव कुटे हे कामासाठी भेटायला स्कॉर्पिओ जीपमधनं कंपनीमध्ये गेले होते। तेथील काम आटोपून दुपारी 4च्या सुमारास कंपनीमधनं बाहेर पडत असताना कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर थांबलेले जय मल्हार ग्रुपचे सुहास मलगुंडे आणि इतर तिघांनी त्यांची जीप अडवली। सुहास मलगुंडे याने कुटे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली आणि इतरांनी हातातील लोखंडी रॉडने जीपच्या सर्व काचा फोडल्यात। गाडीच्या टपावर आणि बोनेटवरही रॉडने घाव घालून मोठं नुकसान करण्यात आलंय। कुटे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन हे टोळकं तिथून निघून गेलं। असे असतानाही सदर पोलीस स्टेशनमध्ये साध्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास फौजदार श्रीकांत भोसले हे करीत आहेत। या प्रकरणी पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे। या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने तडजोड केल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे। तुकाराम कुटे आज रोजी सकाळी मला एमटेकचे परचेस मॅनेजर विठ्ठल जोशी यांचा फोन आला होता। त्यांनी मला एका बिलच्या संदर्भात डिस्कससाठी बोलवलं होतं। त्या संदर्भात मी दुपारी 3 वाजता त्यांना टायमिंग दिला। दुपारी 3 वाजता मी बरोबर एमटेक ह्या कंपनीमध्ये गेलो। एमटेकमध्ये कंपनीमध्ये गेल्यावर आमचं जरा TVS आणि रांजणगाववरनं TVSला मटेरियल न्यायचं त्या संदर्भात डिस्कस झालं आणि हे झाल्याच्या नंतर मी माझं काम उरकून खाली उतरलो। पार्किंगमधून गाडी घेतली एमटेकच्या आणि गेटवर आल्यावर सुहास मलगुंडे आणि 4-5 जण मला एक टाणी आणि गज घेऊन माझ्यावर धावून आले। माझ्या गाडीच्यावर पुढं काचावर हल्ला केला। मी गाडी सोडून कंपनीच्या गेटमध्ये आतमध्ये गेलो म्हणून मी वाचलो, नाहीतर माझ्यावर हा जीव घेणे हल्ला होता। अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर।